महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. खाद्यतेल दरवाढीने नागरिक हैराण, लग्न सराईवरही परिणाम. आखाती युद्धाचा फटका जिल्हाभरात. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता थेट नंदुरबार जिल्ह्यात उमटताना दिसत आहेत. या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका बसला आहे तो खाद्यतेल बाजाराला. गेल्या महिन्याभरात खाद्यतेलाच्या दरात झालेल्या झपाट्याने वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला जबरदस्त झळ बसत आहे. 15 लिटरच्या खाद्यतेलाच्या डब्याचा दर तब्बल 300 रुपयांनी वाढून 2100 रुपयांवरून थेट 2500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या अनपेक्षित दरवाढीमुळे घरगुती बजेट कोलमडले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. रोजच्या वापरातील अत्यावश्यक घटक असलेल्या तेलाच्या किमती वाढल्याने स्वयंपाकघराचा खर्च लक्षणीयरित्या वाढला आहे. दरम्यान सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने खाद्यतेलाची मागणी नेहमीपेक्षा अधिक असते. अशा काळातच झालेल्या दरवाढीमुळे लग्न समारंभांच्या खर्चात मोठी भर पडली आहे. परिणामी आयोजन करणाऱ्या कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत असून अनेकांना खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम दरांवर होत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरवाढीमुळे ग्राहकांनी खरेदीवर मर्यादा आणण्यास सुरुवात केली असून याचा परिणाम तेल विक्रेत्यांच्या व्यवसायावरही दिसू लागला आहे. एकीकडे वाढते दर आणि दुसरीकडे घटती मागणी यामुळे बाजारपेठेत अनिश्चिततेचे सावट दाटले आहे. एकंदरीत आखाती देशांतील संघर्षाचा फटका आता स्थानिक पातळीवर स्पष्टपणे जाणवू लागला आहे आणि परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास सर्वसामान्यांचे आर्थिक गणित आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अल्पेश राजपूत, नंदुरबार.